नमस्कार. या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. आपण पुस्तकात वाचलेले लोकप्रशासनाचे सिद्धांत प्रत्यक्ष इतिहासात कसे उतरले हे आपण भारत सरकार कायदा 1919च्या माध्यमातून समजून घेणार आहोत. एकंदर सिद्धांताकडून वास्तवाकडे जाणारा हा एक मस्त प्रवास असणार आहे. या सादरीकरणात आपण नेमक्या कोणत्या टप्प्यांतून जाणार आहोत ते थोडक्यात पाहूया. सुरुवातीला लोकप्रशासन म्हणजे काय आणि त्याची व्याप्ती यावर नजर टाकू आणि मग थेट 1919च्या कायद्याकडे वळू. त्यानंतर केंद्र आणि प्रांतीय प्रशासनाची रचना, कायद्याचं मूल्यमापन आणि शेवटी सायमन कमिशनची वाटचाल असे आपले मुख्य मुद्दे असतील. चला तर मग पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. लोकप्रशासन म्हणजे नेमकं काय आणि प्रशासनाची व्याख्या कशी केली जाते? आता विचारवंतांनी मांडलेली प्रशासनाची व्याख्या खूप सोपी आणि सरळ आहे. लोकप्रशासन म्हणजे केवळ कागदपत्रांचे ढिगारे सांभाळणे नव्हे, तर शासनाने जी काही उद्दिष्ट ठरवली आहेत ती पूर्ण करण्यासाठी मानवी आणि भौतिक संसाधनांचे प्रभावी संघटन आणि व्यवस्थापन करणे होय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांच्या हिताची धोरणे कागदावरून प्रत्यक्ष अंमलात आणणारी यंत्रणा म्हणजे लोकप्रशासन. यानंतर प्रशासनाची व्याप्ती समजून घेताना एक अत्यंत महत्त्वाची आणि सार्वत्रिक रचना आपल्यासमोर येते, ती म्हणजे पोस्ड कॉर्ब, POSDCORB. इथे खरोखरच मनोरंजक आणि हुशारीने बनवलेलं सूत्र पाहायला मिळतं. ल्युथर गुलेख आणि लिंडल ओरवेक यांनी हे अत्यंत प्रसिद्ध असं सूत्र मांडलं. कोणत्याही प्रशासकीय व्यवस्थेचा डोलारा कसा उभा असतो आणि तो कसा काम करतो हे या एका छोट्याशा शब्दात अगदी अचूकपणे उलगडतं. या सूत्रातील प्रत्येक अक्षराचा एक विशेष अर्थ आहे बरं का. P म्हणजे नियोजन, O म्हणजे संघटन, S म्हणजे कर्मचारी भरती, D म्हणजे मार्गदर्शन, C आणि O मिळून समन्वय, R म्हणजे अहवाल तयार करणे आणि B म्हणजे अंदाजपत्रक किंवा बजेट. यातली संघटन, कर्मचारी भरती आणि अंदाजपत्रक ही 3 तत्वे आपल्या आजच्या ऐतिहासिक विश्लेषणात कशी कळीची ठरणार आहेत हे पुढे लगेच स्पष्ट होईल. आता या सैद्धांतिक चौकटीतून बाहेर पडून एका ऐतिहासिक वळणाकडे वळूया. 1919चा कायदा आणि प्रशासकीय आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी झाली ते पाहूया. सिद्धांताकडून प्रत्यक्ष इतिहासाकडे वळताना हा घटनाक्रम खूप काही सांगून जातो. तत्कालीन भारतमंत्री एडविन मॉन्टेग्यू आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी 20 ऑगस्ट 1917 रोजी एक मोठी घोषणा केली. या घोषणेत म्हटलं होतं की भारताला टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार दिलं जाईल. या आश्वासनाचं रूपांतर पुढे 1919च्या भारत सरकार कायद्यात झाले आणि 1921 पासून तो प्रत्यक्षात लागूही झाला. एका अर्थाने ब्रिटिश सरकारने भारतात एका अत्यंत मोठ्या प्रशासकीय पुनर्रचनेचा पाया रचला होता. आता आपण या पुनर्रचनेच्या गाभ्याकडे वळूया, म्हणजेच केंद्र आणि प्रांत प्रशासन. थोडक्यात सांगायचं तर राज्याची पुनर्रचना कशी झाली? या कायद्याने केलेला सर्वात मोठा बदल म्हणजे पहिल्यांदाच केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही म्हणजेच 2 सभागृहांचं करण्यात आलं. हे 2 आकडे खूप महत्त्वाचे आहेत. कनिष्ठ सभागृह, ज्याला आपण विधानसभा म्हणतो, त्यात 145 सदस्य होते आणि त्यांचा कार्यकाळ होता 3 वर्षांचा. तर वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्य परिषदेत 60 सदस्य होते आणि त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा निश्चित करण्यात आला. प्रशासकीय रचनेचा हा एक मोठा टप्पा होता. प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व्हावं म्हणून अधिकार विभागले गेले. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण यांसारखे राष्ट्रीय पातळीवरचे महत्त्वाचे विषय केंद्राकडेच ठेवण्यात आले आणि शिक्षण, आरोग्य, कृषी असे विषय प्रांतांकडे दिले गेले. पण यातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पहिल्यांदाच प्रांतीय सरकारांना स्वतःचा स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करण्याची परवानगी मिळाली. मगाशी आपण POSDCORB मधील जो B पाहिला ना, म्हणजे बजेटिंग, त्याचं हे एक अत्यंत उत्तम व्यावहारिक उदाहरण आहे. इथून पुढचा टप्पा आणखी रंजक आहे. प्रांतांमध्ये द्विदल राज्यपद्धती म्हणजेच डायर्की सुरू करण्यात आली. यात विषयांचे 2 भाग केले गेले. राखीव विषय हे गव्हर्नर आणि त्याच्या कार्यकारी मंडळाकडे ठेवले गेले, ज्यात न्याय, पोलीस आणि जमीन महसूल यांसारखे सत्तेचे आणि अत्यंत महत्त्वाचे विषय होते. दुसरीकडे सोपीव किंवा हस्तांतरित विषय लोकप्रतिनिधींमधून निवडलेल्या मंत्र्यांकडे दिले गेले, जसे की शिक्षण आणि आरोग्य. POSDCORB मधलं O म्हणजेच ऑर्गनायझिंग किंवा संघटन कसं होतं हे यावरून अगदी स्पष्ट दिसतं. सत्ता विभागल्यासारखी वाटली तरी खरी ताकद मात्र प्रशासक आणि नोकरशाहीच्याच हातात सुरक्षित होती. आता POSDCORB मधील S म्हणजेच स्टाफिंग किंवा कर्मचारी भरती संदर्भात काय झालं ते पाहू. या कायद्यात एक अत्यंत महत्त्वाची तरतूद होती. नागरी सेवांच्या भरतीसाठी
1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. याशिवाय प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढवण्यासाठी काही पावले उचलली गेली. जसं की लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तांचं पद निर्माण केलं गेलं आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 8 पैकी 3 सदस्य भारतीय असणं बंधनकारक करण्यात आलं. सोबतच स्वतंत्र मतदारसंघांचा विस्तारही करण्यात आला. तर ही सगळी झाली प्रशासकीय रचना. पण हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करत होतं? चला आता आपण 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करूया. याचे नेमके प्रभाव काय होते आणि त्रुटी कोणत्या राहिल्या? हे चित्र खूपच बोलकं आहे. शासनाचा खरा चेहरा यातून उत्तम प्रकारे स्पष्ट होतो. कायदेमंडळातील सदस्यांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार तर मिळाला, पण तो होता किती? तर केवळ 25%. केंद्रीय अर्थसंकल्पाचा तब्बल 75% भाग हा मतदानाच्या अधिकाराबाहेर म्हणजेच अनवोटेबल ठेवण्यात आला होता. यातून अधिकारांच्या मर्यादा स्पष्ट दिसतात. शिवाय निवडणुकांचे तत्त्व आणले गेले हे खरं असलं तरी सार्वत्रिक प्रौढ मताधिकार नावाचा प्रकार त्यावेळी अस्तित्वात नव्हता. मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी जाचक आणि अत्यंत कडक अटी होत्या, जसे की 3,000 रुपये जमीन महसूल भरणारे, भाड्याची मालमत्ता असलेले, करपात्र उत्पन्न असणारे किंवा विद्यापीठाचे सिनेटपद असणारे मोजकेच लोक मतदान करू शकत होते. परिणामी काय झालं तर मतदारांची संख्या नगण्यच राहिली आणि समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळालंच नाही. ब्रिटिश सरकारने जबाबदार सरकार देत असल्याचा खूप मोठा दावा केला होता. पण तत्कालीन भारतीय नेतृत्वाने या कायद्याचं अत्यंत कठोर आणि स्पष्ट शब्दात परीक्षण केलं. लोकमान्य टिळकांनी या सुधारणांचे मूल्यमापन करताना अगदी रोखठोकपणे सांगितलं की हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायही नव्हे. प्रशासकीय बदलांच्या नावाखाली हा केवळ एक वरवरचा देखावा असल्याची टीका त्यावेळी मोठ्या प्रमाणावर झाली. आणि प्रशासकीय दृष्टिकोनातनं पाहिलं तर प्रांतीय पातळीवर आणलेली द्विदल शासन पद्धती पूर्णपणे अयशस्वी ठरली. याचं मुख्य कारण म्हणजे सोपीव खात्याचे भारतीय मंत्री निर्णय घेत असले तरी गव्हर्नरकडे त्या निर्णयांना थेट नाकारण्याचे अनिर्बंध अधिकार होते. त्यामुळे मंत्र्यांचं महत्त्व साहजिकच कमी झाले. शिवाय 1909च्या कायद्यात केवळ मुस्लिमांसाठी असलेले स्वतंत्र मतदारसंघ आता शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपीय लोकांसाठीही वाढवण्यात आले, ज्यामुळे सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचा विस्तार झाला आणि प्रशासकीय गुंतागुंत अधिकच वाढली. या सर्व घडामोडींनंतर पुढचा टप्पा कोणता होता हे आपण पुढील वाटचाल आणि सायमन कमिशन या शेवटच्या भागात पाहूया. 1919च्या कायद्यानुसार दर 10 वर्षांनी या प्रशासकीय सुधारणांचा आढावा घेण्यासाठी एका वैधानिक आयोगाची स्थापना होणं अपेक्षित होतं. पण झालं काय? ब्रिटिश सरकारने 2 वर्ष आधीच म्हणजे 1927 मध्येच जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्य आयोग नेमला. आश्चर्याची आणि संतापाची गोष्ट म्हणजे भारतीयांच्या प्रशासकीय क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी नेमलेल्या या आयोगात एकाही भारतीयाचा समावेश नव्हता. साहजिकच संपूर्ण देशभरातून या आयोगावर तीव्र बहिष्कार टाकण्यात आला. तर लोकप्रशासनाच्या POSDCORB सिद्धांतापासून ते थेट 1919च्या कायद्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपण पाहिला. शासनाने नियोजन केलं, संघटन केलं, जबाबदाऱ्या वाटून दिल्या, पण सत्तेची मुख्य सूत्रे मात्र स्वतःकडेच अगदी घट्ट पकडून ठेवली. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत कळीचा प्रश्न उभा राहतो. 1919चा कायदा हे खरंच एका जबाबदार लोकप्रशासनाच्या दिशेने टाकलेले प्रामाणिक पाऊल होते की साम्राज्यवादी नियंत्रण अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत चलाखीने केलेली ती केवळ एक गुंतागुंतीची प्रशासकीय पुनर्रचना होती? यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल